निर्गुण निराकार परमात्मा, सगुण साकार परमपिता शिव मा शिवा, श्री हरी विष्णू मा लक्ष्मी, ब्रह्माजी सरस्वती यांना अनंत कोटी प्रणाम. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा माझा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी श्रीमद भागवत काय आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यवती आणि पराशर ऋषी यांचे पुत्र महर्षी वेदव्यास, तर व्यासांनी श्रीमद भागवत हे महापुराण लिहिले आहे. या श्रीमद भागवतात व्यासांनी महाविष्णूचे म्हणजेच श्रीकृष्णाचे चरित्र लिहिले आहे. भागवत नुसता ग्रंथ नाही, तर श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. भागवतामध्ये वेदांचे तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत कथारूपाने व्यासांनी मांडले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचे सार म्हणजे श्रीमद भागवत आहे. आणि म्हणूनच भागवताला पंचम वेदही म्हटले जाते. यामध्ये परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन, मायातत्वाचं वर्णन, स्वस्वरूपाचं ज्ञान, जगताचं ज्ञान, आत्मतत्व म्हणजे काय याचं ज्ञान मिळतं. आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस गोड कसा करायचा हे श्रीमद भागवत सांगतं. परमार्थाचे 2 मार्ग आहेत. एक प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्ग हा संसारिकांसाठी म्हणजेच प्रपंच करणाऱ्यांसाठी आहे, तर निवृत्ती मार्ग हा ज्ञानाच्या मार्गाने जाणाऱ्यांसाठी म्हणजेच ज्ञानियांसाठी आहे. गृहस्थाश्रम हा सगळ्यात उत्तम आश्रम आहे. गृहस्थाश्रम स्वीकारून संसारात राहूनही परमार्थ करता येतो. वनात जायची गरज नाही. परमार्थ म्हणजे काय, तर मन जे विषय वासनांमध्ये रमलेलं असतं, ज्या षड्रिपूंमध्ये त्याचं कायम वास्तव्य असतं, तिथून ते मन काढून भगवंतात लावणे यालाच परमार्थ म्हणतात. भागवत म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधणारा ग्रंथ आहे. ज्याचा प्रपंच चांगला त्याचा परमार्थ चांगला. भागवत हे भक्तीचं शास्त्र आहे. भक्ती म्हणजे परमात्म्याप्रती असलेली पराकाष्ठेची प्रीती. भागवतात काही कथा ज्ञानाच्या, काही भक्तीच्या, तर काही वैराग्याच्या आहेत. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीमद भागवत. नरदेहाचं सार्थक करणारा हा ग्रंथ आहे. भागवत ज्या 4 श्लोकांवर आधारित आहे ते 4 श्लोक सर्वप्रथम नारायण भगवंताने सगळ्यात आधी ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाने ते 4 श्लोक नारदाला सांगितले आणि नारद महर्षींनी वेदव्यासांना सांगितले. त्या 4 श्लोकांचा विस्तार करून 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक व्यासांनी लिहिले. आणि अशा प्रकारे श्रीमद भागवत हे 18वं महापुराण व्यासांकडून लिहिले गेले. ते मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी. घरोघरी श्रीमद भागवत, देवी भागवत, शिवपुराण, रामायण आणि गीता पाहिजे. कमीत कमी एक ग्रंथ तरी घरात पाहिजे. या माझ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी श्रीमद भागवतामध्ये काय आहे याची माहिती थोडक्यात सांगण्याचा माझ्याकडून प्रयत्न केला आहे. नामस्मरण करा, ज्ञानाच्या मार्गावर चला आणि ध्यान करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद. आणि माझा व्हिडिओ पोहोचवा घरोघरी. धन्यवाद.